हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी हिरामन उदार. आज आपण पुणे युनिव्हर्सिटीचा जो SYBSCचा सिलेबस आहे त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. सब्जेक्ट आहे फिजिकल अँड ॲनालिटिकल केमिस्ट्री सेमेस्टर 3. सब्जेक्ट कोड आहे CS301. यासाठी आहे 2 क्रेडिट आणि टोटल लेक्चर आहे 36 लेक्चर. फिजिकल अँड ॲनालिटिकल केमिस्ट्रीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये एकूण 2 सेक्शन आहेत. पहिला जो सेक्शन आहे तो फिजिकल केमिस्ट्री. त्याच्यामध्ये एकूण 2 चॅप्टर आहे. पहिलं जे चॅप्टर आहे ते केमिकल कायनेटिक्स. त्याच्यामध्ये 12 लेक्चर्स आहेत आणि दुसरा जो टॉपिक आहे तो आहे सरफेस केमिस्ट्री. त्याच्यासाठी एकूण 6 लेक्चर्स आहेत. सेक्शन सेकंडचा जर विचार केला तर सेक्शन सेकंडमध्ये आहे ॲनालिटिकल केमिस्ट्री. ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये पण 2 चॅप्टर आहेत. पहिला जो चॅप्टर आहे तो एरर्स इन क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. त्याच्यामध्ये एकूण 5 लेक्चर्स आहेत आणि शेवटचं जे चॅप्टर आहे ते सर्वात महत्त्वाचं चॅप्टर जे व्हॉल्यूमेट्रिक ॲनालिसिस. त्याचे सर्वात जास्त लेक्चर म्हणजे 13 लेक्चर. पुणे युनिव्हर्सिटीचा जो SYBSCचा सिलेबस आहे तो ह्या वर्षी पूर्णपणे बदललेला आहे. ह्या वर्षीपासून क्रेडिट सिस्टीम चालू झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये जो SYBSCचा केमिस्ट्रीचा पहिला थेरी कोर्स आहे तो आहे फिजिकल अँड ॲनालिटिकल केमिस्ट्री. त्याचा जो सिलेबस आहे तो ह्या ठिकाणी आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. पहिलं जे चॅप्टर आहे ते केमिकल कायनेटिक्स. हे चॅप्टर फिजिकल केमिस्ट्रीचं सर्वात महत्त्वाचं चॅप्टर आहे. त्याचे जे लेक्चर्स आहेत ते 12 लेक्चर आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो पॉईंट आहे तो इंट्रोडक्शन टू कायनेटिक्स, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, रेट लॉ अँड रेट कॉन्स्टंट, रिॲक्शन ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी, डिटर्मिनेशन ऑफ रेट लॉ, factor affecting on reaction rates, integrated rate law, zero order reaction, first order reaction, second order reaction, half life period. Next point आहे method for determination of order of reaction, Arrhenius equation, reaction dynamics. त्याच्यामध्ये 2 थेरीज आहेत, collision theory and transition state theory. दुसरं जे चॅप्टर आहे ते आहे सरफेस केमिस्ट्री. त्याच्यासाठी आहेत एकूण 6 लेक्चर्स आहेत. त्याच्यामध्ये जे पॉईंट्स आहेत ते इंट्रोडक्शन टू सरफेस केमिस्ट्री, सम बेसिक टर्म रिलेटेड टू सरफेस केमिस्ट्री, ॲडसॉर्प्शन मटेरियल्स, फॅक्टर अफेक्टिंग ऑन ॲडसॉर्प्शन, कॅरेक्टरिस्टिक ऑफ ॲडसॉर्प्शन, टाईप ऑफ ॲडसॉर्प्शन्स, क्लासिफिकेशन ऑफ ॲडसॉर्प्शन आयसोथर्म, Langmuir adsorption isotherm, Freundlich adsorption isotherm, BET theory, application of adsorption, and last is problems. सेक्शन सेकंडचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये आहे ॲनालिटिकल केमिस्ट्री. त्याच्यामध्ये जो पहिलं चॅप्टर आहे ते आहे एरर्स इन क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. त्याच्यामध्ये जे पॉईंट आहेत ते इंट्रोडक्शन टू एरर्स, limitation of analytical method, classification of errors, accuracy, precision, minimization of errors, significant figure and computation, method of expressing accuracy and precision, mean and standard deviation, reliability of result, and last is numericals. सेक्शन सेकंडमध्ये जे शेवटचं चॅप्टर आहे ते व्हॉल्यूमेट्रिक ॲनालिसिस. हे सर्वात मोठं चॅप्टर आहे. त्याच्यासाठी एकूण 13 लेक्चर्स आहेत. त्याच्यामध्ये जे टॉपिक्स आहेत ते इंट्रोडक्शन टू व्हॉल्यूमेट्रिक ॲनालिसिस, क्लासिफिकेशन ऑफ रिॲक्शन इन व्हॉल्यूमेट्रिक ॲनालिसिस, स्टँडर्ड सोल्युशन, नॉर्मॅलिटी अँड ऑक्सिडेशन नंबर, प्रिपरेशन ऑफ स्टँडर्ड सोल्युशन, प्रायमरी अँड सेकंडरी स्टँडर्ड, टाइप्स ऑफ व्हॉल्यूमेट्रिक ॲनालिसिस मेथड. त्याच्यामध्ये एकूण 4 टायट्रेशनचे टाईप सांगितलेले आहेत.
पहिलं जे आहे न्यूट्रलायझेशन टायट्रेशन, सेकंड कॉम्प्लेक्सोमेट्री टायट्रेशन, थर्ड redox titration, and last is precipitation titration. Thank you for watching.